जेव्हा परदेशी शक्ती आपल्या देशाच्या FCRA बिल मध्ये होणाऱ्या बदलांना घेऊन अस्वस्थ होतात आणि अमेरिकेचे काँग्रेसमन रिले मोरे यावर ट्विट करतात, तेव्हा समजून घ्यायची वेळ येते की FCRA चा फटका खूप खोलवर लागला आहे. रिले मोरे ट्विट करून लिहितात की FCRA बिल पास करून तुम्ही ख्रिश्चनांचे हक्क मारत आहात. पण नेमकं FCRA म्हणजे काय ते जाणून घेऊया. तर FCRA म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतात जे एनजीओज आहेत त्याला मिळणारी फॉरेन फंडिंग. 1976 मध्ये इमर्जन्सीच्या काळात हा कायदा पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला गेला होता. भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा देश आहे ज्याला सर्वात जास्त फॉरेन फंडिंग मिळते. त्यातही यूएसचा वाटा हा खूप जास्त आहे. हे पहा, FCRA मध्ये आधी पण खूप सारे बदल केले गेलेले आहेत. आता 2026 मध्ये होणारे 4 महत्त्वाचे बदल तुम्ही समजून घ्या. पॉइंट नंबर 1, आता एनजीओज मनाप्रमाणे कुठेही चॅरिटी करू शकणार नाहीत. गव्हर्नमेंट ठरवून देईल त्याच ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला फंड वापरावे लागतील. स्कूल बांधायचे असेल तर बिंदास स्कूल बांधा, हॉस्पिटल बांधायचे असेल तर बिंदास हॉस्पिटल बांधा. पॉइंट नंबर 2, आता एनजीओ संपूर्ण भारतात कुठेही पैसे पाठवू शकणार नाहीत. ज्या स्टेट साठी फंड मिळाले आहेत तिथेच ते पैसे खर्च करावे लागतील. दुसऱ्या स्टेट साठी पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागणार. पॉइंट नंबर 3, सर्वात महत्वाचा बदल, आता रिलिजियस धर्मांतरासाठी फॉरेन फंड्स वापरण्यावर स्पष्ट बंदी आणली आहे. कळलं का? हे चर्चचे फादर आणि US इतकं अगेन्स्ट का आहे या बिलच्या? तर सरकार तुमच्या धर्माच्या वेलफेअर कामात हस्तक्षेप करणार नाही, पण धर्मांतरासाठी पैसे वापरले तर कारवाई निश्चितच होणार. आता पॉइंट नंबर 4, आता FCRA सर्टिफिकेट रिन्यू करायचं असेल तर मागच्या 2 वर्षात किमान 10 लाख रुपये वेलफेअर साठी खर्च केल्याचा रेकॉर्ड दाखवावा लागेल. हे नसेल तर सर्टिफिकेट रिन्यू होणार नाही. आता तुम्हाला सांगतो की हे लोक अमित शहा यांचा राजीनामा का मागत आहे. कारण होम मिनिस्ट्रीकडे फॉरेन फंडिंगचा प्रत्येक डाटा आणि रेग्युलेशनची पूर्ण पॉवर असते. 18 जूनला अमेरिकेचे अँबॅसिडर आले आणि चर्चचे काही फादर आले अमित शहा यांना भेटायला, ते याच FCRAच्या मुद्द्यावर. आणि मी तुम्हाला भारताच्या आजवरच्या सर्व होम मिनिस्ट्रीची यादी दाखवतो. त्यातील एक नाव मुफ्ती मोहम्मद सईद 1989 मध्ये होम मिनिस्टर होते आणि 1990 मध्ये काश्मीर मध्ये काय झालं हे तुम्ही एकदा गुगल करून पहा. होम मिनिस्ट्रीकडे असलेली हीच पॉवर आणि रेग्युलेशन आता कोणाला तरी खुपतंय. म्हणून तर यांना अमित शहाचा राजीनामा पाहिजे आहे.